मित्रांनो, 5 डिसेंबर 2025ला तुमसर येथील एका पतसंस्थेत चांदीच्या नाण्यावर सोन्याचे आवरण घालून गहाण ठेवून 8 लाख रुपयाचे कर्ज घेतल्याचे प्रकरण सर्वप्रथम बीबीजी न्यूज तुमसरने समोर आणले. शेवटी पतसंस्थेने प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलीस स्टेशन गाठले. तेथे 8 लाख रुपये पतसंस्थेला परत दिल्याने प्रकरणामध्ये समझोता करण्यात आले. पण नंतर प्रकरण काही वेगळे दिसून येत आहे. यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. मी गणेशराव व तुम्हा सर्वांच्या तुमच्या हक्काच्या बीबीजी न्यूज तुमसरमध्ये मनापासून स्वागत आहे. प्रकरण सविस्तर असे आहे की 5 डिसेंबर 2025ला तुमसर तालुक्यातील तामसवाडी खापा येथील विजय चोपकर याने 110 ग्राम वजनाचे 11 सोन्याचे नाणे तुमसर येथील एका नामांकित पतसंस्थेमध्ये घेऊन आला व पतसंस्थेने ते तपासून गहाण ठेवले व त्यावर 8 लाख रुपयाचे कर्ज दिले. त्यानंतर 6 डिसेंबरला पुन्हा त्याच व्यक्तीने 140 ग्राम वजनाचे 14 नाणे त्याच पतसंस्थेत गहाण ठेवण्यासाठी घेऊन आल्यावर पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला यावर शंका झाली व त्याने संस्थेच्या अधिकृत व्हॅल्युअरकडून तपासणी केल्यावर लक्षात आले की हे नाणे चांदीचे आहेत व यावर सोन्याचे पातळ आवरण घालून संस्थेची फसवणूक केली आहे. शेवटी नाणे घेऊन येणारा विजय चोपकर याला विचारले असता त्यांनी सांगितले की नाणे योगेश पारसकर एक सराफा व्यापारी व मनपुरम गोल्ड लोन बँकच्या व्यवस्थापकाने दिले आहे. प्रकरणाची गंभीरता पाहून पतसंस्थेने पोलीस स्टेशन गाठले. यात 8 लाख रुपये संस्थेला परत दिले. त्यामुळे संस्थेने लेखी तक्रार केली नाही व प्रकरण तिथे शांत झाले. परंतु बीबीजी न्यूज तुमसरने या प्रकरणाच्या खोलवर जाऊन तपासणी केल्यावर प्रकरण काही वेगळे समोर आले आहे. यात ज्या संस्थेने योगेश पारसकरला संस्थेच्या अधिकृत व्हॅल्यूवर सांगितले ते खोटे सांगितले. योगेश पारसकर त्या संस्थेच्या व्हॅल्यूवर नाही व त्याच्या त्या संस्थेशी कोणताही संबंध नाही. तो या प्रकरणात शिकार झाल्याचे दिसून आले आहे. यात योगेश पारसकर याची तुमसर येथे एक सराफा दुकान आहे. त्याच्या दुकानात जुलै 2025च्या दरम्यान एक ग्राहक आला व त्याने सांगितले की मी तुमसर तालुक्यातील माडगी येथील आहे. त्याने त्या सराफा दुकानातून सोने चांदी खरेदी केले. असा सोने चांदी त्याने 2-3दा केल्यानंतर त्याने एकदा योगेश पारसकरकडे काही सोन्याचे नाणे आणले व गहाण ठेवले. नंतर व्याज देऊन ते सोडविले सुद्धा. पुन्हा त्याने काय केलं, पुन्हा तोच प्रकार केला. त्याने सोन्याचे नाणे आणले, गहाण ठेवले आणि पुन्हा व्याज देऊन त्याने सोडविले. अशा प्रकारे त्याने व्यवहार करून पारसकर यांच्या विश्वास संपादन केला. त्यानंतर 6 ऑगस्ट 2025ला त्या ग्राहकाने 420 ग्रामचे 42 सोन्याचे नाणे आणले व योगेश पारसकरला दिले. याबाबतचा व्हिडिओ बीबीजी न्यूजच्या हाती लागलेला आहे. म्हणजे जो ग्राहक आहे त्याने ते नाणे पारसकरला दिले आहे. याबाबतचा व्हिडिओ बीबीजी न्यूजच्या हाती लागलेला आहे आणि तो अगोदर बघा, नंतर त्यावर आपण चर्चा करूया. तुम्ही व्हिडिओ बघितले आहे की कशा प्रकारे माडगी येथील ग्राहकाने त्याच्या जवळील 420 ग्राम वजनाचे नाणे योगेश पारसकरला दिले. योगेश पारसकरकडे एवढी रक्कम नसल्यामुळे जवळच असलेल्या सराफा मार्केटमधील मनपुरम गोल्ड लोन देणाऱ्या बँकेत हे नाणे घेऊन गेले. पारसकर त्या बँकेत नाणे घेऊन गेल्यावर बँकच्या कर्मचाऱ्यांनी ते नाणे तपासले व एवढी मोठी रक्कम एकाच नावावर गहाण देऊ शकत नाही, म्हणून त्याने योगेश पारसकर आणि योगेश पारसकरचे भाऊ नरेंद्र पारसकर व एक चेतन बानासुरे या तिघांच्या नावावर त्या 42 नाण्याच्या आधारावर 28 लाख रुपये कर्ज दिले. किती? 28 लाख रुपये कर्ज दिले. पारसकर यांचे म्हणणे आहे की ते 28 लाख रुपये मी त्या ग्राहकाला दिले. लगेच 9 ऑगस्ट
2025ला मनप्पुरम बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पारसकरला फोन करून सांगितले की तुम्ही जे नाणे गहाण ठेवले ते 95% खरं आहे, पण थोडा कडीमध्ये काही कमी असल्यामुळे याच्या व्हॅल्युएशन कमी येत आहे. तेव्हा पारसकर यांनी 9 ऑगस्टला पुन्हा 1 लाख रुपये बँकेत जमा केले. 3 महिन्यापर्यंत ते गहाण सोन्याची उचल व व्याज न भरल्याने बँकेने पारसकरला सोने सोडविण्याचे सांगितले. पण पारसकरकडे एवढी रक्कम नसल्यामुळे आणि ग्राहक लापता झाला, तो काही पुन्हाहून आला नाही. शेवटी बँक कर्मचारी यांच्या लक्षात आले की आता प्रकरण अंगावर येऊ शकते. तेव्हा समोरील घटना घडली. बँकेचे कर्मचारी नोकरी वाचविण्यासाठी धडपड सुरू करू लागले आणि यातच दुसऱ्या संस्थेत हे सोने ठेवून बँकेची रक्कम भरण्याचे प्रकरण हे सर्व गौड बंगाल समोर आलेले आहे. जे प्रकरण त्या पतसंस्थेत घडले हे सर्व प्रकरण पुढे आलेले आहे. माहिती अशी मिळालेली आहे की पारसकर याने कोणतीही रक्कम मनप्पुरम बँकेत जमा केली नाही. म्हणजे जेव्हापासून कर्ज घेतला तेव्हापासून कोणतीही रक्कम जमा केली नाही. तरी नरेंद्र पारसकर व चेतन बानासुरे यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले आहेत व ते खाते बंद करण्यात आले आहे. म्हणजे ती पैसे कोणी भरले, काय भरले, केव्हा भरले याची माहिती मिळाली नाही. परंतु अशी माहिती मिळालेली आहे की ते 2 खाते बंद करण्यात आले. परंतु आता योगेश पारसकर यांच्या नावाने कर्ज बाकी आहे. आणि अशीही माहिती मिळालेली आहे की आता मनप्पुरम गोल्ड लोन देणाऱ्या बँकेने पारसकर यांना लेखी पत्र देऊन कर्ज भरण्याचे सांगितलेले आहे. 2 दिवसापूर्वीच त्यांना पत्र मिळालेले आहे अशी माहिती मिळालेली आहे. आणि आता पतसंस्थेने कायदेशीरपणे त्यांना सांगितले की आता तुम्ही लोन तुम्ही आपले गहाण ठेवलेली वस्तू उचल करा. या सर्व प्रकरणाकडे पाहिले असता महत्वाची बाब लक्षात आली. योगेश पारसकरने 6 ऑगस्टला 420 ग्रॅमचे 42 सोन्याचे नाणे मनप्पुरम गोल्ड लोन बँकेत घेऊन गेल्यावर त्याची तपासणी तेथील कर्मचाऱ्यांनी केली आणि त्यानंतर त्यांनी पारसकर याला 3 नावावर 28 लक्ष रुपये कर्ज दिले. म्हणजे सोन्याचे नाणे हे बँकेने तपासले व त्यानंतर त्याने 28 लक्ष रुपये कर्ज दिले. दुसरी बाब महत्वाची आहे की हे 42 नाणे मनप्पुरम बँकेत गहाण होते. तर मग हे जे विजय चोपकरकडे आले कसे? म्हणजे ज्या विजय चोपकरने पतसंस्थेमध्ये हे नाणे घेऊन आला त्याच्याकडे आले कसे? ही एक गंभीर बाब आहे. ही एक चिंतनाचा विषय आहे. म्हणजेच बँकेच्या कर्मचाऱ्याने हे नाणे चोपकरला दिल्याचे समजून येते. बँकेने हे नाणे चोपकरला दिले कसे? म्हणजे ही नाणे तर योगेश पारसकरने ठेवलेले आहेत. मग बँकेने त्या चोपकरला हे नाणे दिले कसे? योगेश पारसकर हा पतसंस्थेच्या व्हॅल्यूवर नसताना सुद्धा संस्थेने अधिकृतपणे व्हॅल्यूवर असल्याचे का म्हणून सांगितले. आणखी एक या प्रकारामध्ये पाहिले असता लक्षात येते, जेव्हा 5 डिसेंबरला व 6 डिसेंबरला विजय चोपकरने सोन्याचे नाणे पतसंस्थेत घेऊन आला तेव्हा त्याच्यासोबत संस्थेच्या बाहेर पारसकर नव्हता, तर मनप्पुरम बँकेचे कर्मचारी त्या पतसंस्थेच्या समोर वाट बघत होते. का म्हणून बघत होते? का म्हणून सोबत आले? तर एक अशी गोष्ट लक्षात आली की समजा त्याला कर्ज मिळाला आणि त्याने ते पैसे घेऊन पळाले तर बँकेचे कर्मचारी पुन्हा फसू शकतात. म्हणून पतसंस्थेच्या बाहेर येताच चोपकर जवळ जे पैसे होते ते त्यांनी हिसकावले आणि ते बँकेत जमा केले. अशा प्रकारे होऊ शकते असा माझा अनुमान आहे. तिसरी गोष्ट, जेव्हा बँकेने 9 ऑगस्टला पारसकरला फोन केलं की 95% सोनं खरं आहे परंतु काही कडीमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे व्हॅल्युएशन कमी येते असं का म्हणून सांगितलं, म्हणजे पारसकरला अंधारात का म्हणून ठेवण्यात आले? जरी पारसकर यांनी ती सोन्याचे नाणे तिथं बँकेत घेऊन गेले तेव्हा त्यांनी तपासले नाही परंतु बँकेने तपासले होते. तेव्हाच तर त्याला लोन दिलं ना 28 लक्ष. 28 लक्ष काही कमी होत नाही, काही 10,000 15,000 नाही. तर बँकेने मनप्पुरम बँकेने त्या 42 नाण्यावर 28 लक्ष रुपये कर्ज दिले.
त्यामुळे असं लक्षात येते की यात बँकेची चूक आहे की कुणाची चूक आहे हे आता कळणे कठीण झालेले आहे. जेव्हा पतसंस्थेने पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार देण्याचे ठरवलं, तेव्हा त्या विजय चोपकरने पारस्कर व मनपुरम बँकेच्या कर्मचाऱ्यांचे नाव घेतले. परंतु पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर फक्त पारस्करलाच बोलवण्यात आले. मनपुरम बँकेच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला बोलवण्यात आले नाही. शेवटी जो पारस्कर आहे तो घाबरला. पोलिसांच्या भीतीमुळे त्याने 8 लाख रुपये त्या पतसंस्थेला परत केले आणि ज्या पतसंस्थेने कर्ज दिले होते 8 लाख रुपये, त्या चोपकरने 8 लाख रुपये त्या बँकेच्या कर्मचाऱ्याला दिले. म्हणजे किती मोठा एक घोळ बंगाल या ठिकाणी दिसून येत आहे. आणि त्या बँकेच्या कर्मचाऱ्यांनी 50,000 रुपये चोपकरला दिले होते. हे सर्व प्रकरण पाहून असं वाटत आहे की कुठेतरी मनपुरम बँकेचे कर्मचारी सुद्धा या प्रकरणामध्ये सामील आहेत. परंतु अद्याप बीबीजी न्यूजच्या हाती याचे पुरावे आले नाही, त्यामुळे त्याबद्दल आपण काही अनुमान लावू शकत नाही. परंतु हा एक प्रकार गंभीर स्वरूपाचा आहे की 420 ग्राम सोने मनपुरम जी गोल्ड लोन देते त्या बँकेत गहाण ठेवण्यात येते. त्याऐवजी बँक त्याला 28 लाख रुपये कर्ज देते आणि त्यानंतर हे नाणे विजय चोपकर याच्या स्वाधीन करून ते पतसंस्थेत गहाण ठेवण्यात येते. असा एक प्रकाराचा एक रॅकेट मोठा तुमसरमध्ये सुरू आहे. आणि संस्था का बरं चुप राहिली? तिला तिचे 8 लाख रुपये परत मिळाले, त्यामुळे संस्थेने काही तक्रार दिली नाही आणि या सखोल प्रकरणाची चौकशी काही झाली नाही. हे सर्व चौकशी थंड्या बस्त्यामध्ये आहे. आता पुढे बघूया की मनपुरम बँक त्याच्याशी पैसे वसूल करते की पारस्कर त्यांच्यावर दावा करतो की माझे सोन्याचे नाणे हे खरे होते, तुम्ही मला ते खरेवाले नाणे परत करा. माहिती कशी वाटली हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या प्रकारची माहिती पाहण्यासाठी बीबीजी न्यूजला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा.